याचा नेम चालू आहे ना? हो महाराज. तर मला दे मग इच्छा भोजन. काय पाहिजे महाराज? महाराज मला नरमास पाहिजे, नरमास. नर्वस. हा, तू म्हणशील की कोणता सालदार विकत घेऊन माणूस आणशील, ते जमणार नाही मला. काय लागते महाराज? कोणते लागते? मला नरमास पाहिजे. महाराज तू आणशील हो महाराज काय पाहिजे कोणता महाराज? धरून काही खायला आणशील. आणतो आणतो काय आणता? हा काय आणते? वाले खेकडे पहिले खेकडे खायला मी काय कोणता काय वाहन दिसायलो, काय डुक्कर दिसायलो? तुम्ही पण देखो नर मांस पाहिजे, नर माणसाचं मांस. अरे बाबा माणसाचं मास तुम्ही ते चोरून आणशील, विकत घेशील, ते जमणार नाही मला. बापरे काय माहिती मग काय द्यावं लागेल महाराज? म्हणा, मी देऊ का? मी देवतो महाराज. तू अन्न सत्र चालवलेलं आहे. तर अन्न सत्र कोण चालविल मग मला पाप लागल ते. तू काय पाहिजे? काय पाहिजे मग महाराज? आता राजा बोला मला कापून खा. मला कापून खा अरे राजा, तू पुण्यवान आहेस. अन्न सत्र तुम्ही दोघं चालविता. हो तर अन्न सत्र खंडन ते मला पाप लागल. हा ते मला पाहिजे नाही. काय पाहिजे? मला पाहिजे तुमचा चिमुकला. अरे बापू चिमुकला तुमचा चिमुकला बाळ तुमचा चिमुकला बाळ पाहिजे. अरे बापू बाळ पाहिजे काय? ते देसान काय? देऊन टाकायचे महाराज. हो देऊ नको ठीक आहे का? मी असं निबर हडत चालत नाही मला. पण कवळा मला पाहिजे ते माहिती का? कवळा तुमचा चिमुकला बाळ पाहिजे. ते बघा शाळेत गेलेला आहे. त्याचं मांस कवळं कवळं खाईन मी. कवळं अहो तुम्हाला कवळं जमत नाही हो असं निवडलं पाहिजे तुम्हाला निवड. तेव्हा किती नवसापासून मी बाळ मिळलं आहे. माझं मांस खूप छान आहे. मग खा म्हणून मी नव्हता बाळ वाजलेले महाराज. माझं किती मात छान आहे, माझं छान आहे. तुझं मांस चलत नाही मला. महाराज काय खाता तुम्ही? तुझ्या बाळाचंच मांस पाहिजे. देतो म्हणशील तर दे, नाही तर चलो मी. अहो नका कसं करता देतो देतो तुझं सत्व गेलं म्हणून समज. देतो आणि देतो मी निघालो, मग आम्ही घरला जातो गावाला. देतो देतो तुला मंजूर आहे की नाही बोल? तुझ्या नका शिका तुम्हाला मागे येऊ देतो. चल बसू की जाऊ सांग पटकन. गेला सत्व म्हणून समीर. बसा बसा महाराज. महाराज बसा बसा आणि मग बोलले तुझ्या बाळाला. शिके पडला गेले रे चिडिया माळा गेले रे चिडिया माळा गेले रे चिडिया मग सांगू ना चिल्ल्या बाळाला बोलू दे. हो चिल्ल्या शाळेत गेलेला होता. हो हो शाळेतून आला चिल्ल्या नाही आणि बाळाच्या आईच्या गळ्याला मिठी मागते. सांग आई काय काम पडलं मला. आई 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 मोर काय काम पड आई आई मोर काय काम पड आई काम काय नाही बाबा. महाराजांना तो माल द्यायचं. माल द्या काठी तुझ्यासाठी तंगडलेला आहे. तो दान तुला तो मांस खायचं म्हणायला आहे. आणि ती तुझ्यासाठी लंगडलेला आहे. अरे बापू रे काय माय तो मांस लय कवळा आहे. माछ मोकळ आहे हो मासले कवळ आहे, त्याला खायचं महाराजाला. ते नाही हे आहे मी तुझ्यासाठीच जन्म घेतला. तुझी जी इच्छा आहे ते पूर्ण करते. पूर्ण करतो आई द्या द्या आई मग काय चिल्ल्याला या ते स्वयंपाक करू घरामध्ये आणि काप. चलायचं हो महाराज. मला का हातामध्ये सुरी घेते. हो आणि बाळाकडे पाहते आणि हृदय भरून येते माणसाचं. बरोबर. गळ्याला मिठी पडते. हो हो तू सार्थक करून चिल्ल्या चलास म्हणते. हो तुझं हृदय भरून येते. डोळ्यामध्ये पाणी येते. बरोबर. मागे पाणी आलं की मुक्का घेते तोंडाचा आणि
हात फिरते बाळा तो दिवस अर्थ करून त्याला कैलास पंथाला हृदयात प्रेमाना भरून दिलाय बरोबर शिवबंधाला लक्ष्मी त्याला बाळा तुझं तू सार्थ करायला अतिथी जेवून गेला मी बी तुझ्या मागच कैलासाला येते जीव देते मी बी कांबळे बोला महाराज आला की नाही आला पटकन नाही तर निघून झालो मी झालं महाराज लढली मिळली तर जमत नाही हसत हसत बाळाला भांडून मास शिजून दे मला नाहीतर मी चलो हो महाराज जाऊ नका झालं का शिवशंकर अत्यंत दृष्टी असते सांगून ये ना तुझं सील ठेवलेलं असते बाळ मला एकुलता एक होता पुन्हा बाळ भेटणार नाही म्हणून बरोबर मुठका असते ना शिकायला गुंडाळून ठेवते हो आणि हाडाचा मासात सगळं हाडा मासाचा रसा काढून भगोण्यात शिजवून टाकते महादेवाला कळत येते हो महादेव तटकन उठते बांगडे सत्व गेलं म्हणून समज बरोबर मी चाललो काय झालं महाराज काय झालं महाराज शीर समजा सगळ्या शरीरामध्ये शीर पडताना असते ज्ञानी इंद्रिय त्याच्यामध्ये असतात पूर्ण हो महाराज ते तू वंचून ठेवलंस हो हे मला जमणार नाही बरोबर हाडाला खाऊन काय करू मी त्याच्या मासाला मला शीर पाहिजे मग सांगून लागायवर येते काय करू महाराज म्हणते इतके दिवस शिराला तर ठेवून मग सत्व राखायचं हो सत्वाला महत्व आहे म्हणते या महाराज बसा शिर सुद्धा तुम्हाला खांडून वाटते हो तर सांगू नये हो हे उकळात शिर घालायचं हो आणि खांडायचं उकळामध्ये बरोबर गोव्या गाव